एम-पी-एस-सी पी-वाय-क्यूपेडियाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज एक क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर पाहूया. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात ते 10% आणि 25% वाढवले. तर सुरुवातीला प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्याने वाढ झाली? तर आपण या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरणार आहे. पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे? एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय भागिले 100. तर आपल्याला इथे 3% दिलेले आहेत. आपण पहिल्यांदा हे पहिले 2% घेणार आणि क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरणार. मग काय घेणार आपण? 20 प्लस 10 प्लस 20 गुणिले 10 भागिले 100. हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. म्हणजे किती राहिले? हे 30 प्लस 2 म्हणजे 32. नंतर हे आलेले पर्सेंटेज आणि आपले तिसरे राहिलेले पर्सेंटेजचा आपण यूज करून पुढचं उदाहरण सोडवणार. 32 प्लस 25 प्लस 32 गुणिले 25 भागिले 100. 25 एक 25, 25 चौक 100, 4 एक 4, 4 आठ 32. 32 आणि 25 किती आले? 57. 57 प्लस 8 म्हणजेच किती? 65. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 65. किती पर्सेंटेजने वाढ झाली? तर 65%ने वाढ झाली.